नमस्कार. हा आहे इराण-अमेरिका संघर्ष आणि त्यामुळे भारतावर आलेल्या ऊर्जा संकटाचा आपला एक अत्यंत वेगवान आढावा. आता विचार करा, तुमच्या गल्लीतल्या दोन शेजाऱ्यांचं जोरदार भांडण झालंय आणि त्यामुळे तुमच्या घरच्या महिन्याचा खर्च अचानक दुप्पट झालाय. कसं वाटेल? अगदी असंच काहीसं भारतासोबत घडतंय, कारण पश्चिम आशियात इराण आणि अमेरिकेमध्ये जो संघर्ष पेटलाय ना, त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर अक्षरशः भडकलेत आणि आपली अर्थव्यवस्था एका गंभीर संकटात सापडली आहे. या वाढत्या खर्चाला तोंड देण्यासाठी 3 मुख्य गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे जुन्या सवयींकडे परतणं. पंतप्रधान मोदींनी इंधन वाचवण्यासाठी पुन्हा एकदा कोविड काळातला तो वर्क फ्रॉम होम आणि व्हर्च्युअल मीटिंग्सचा जुना फॉर्म्युला वापरायचं आवाहन केलंय. सोबतच वाहनांच्या वापरावरही भर दिलाय. पण प्रश्न हा आहे की महामारीतला हा रिमोट वर्किंगचा उपाय या जागतिक तेल संकटात खरंच आपला तारणहार ठरू शकेल का? आता दुसरी महत्वाची गोष्ट, देशाला एका कडक आर्थिक डाएटवर ठेवणं. हे बघा, कच्चं तेल असो वा सोनं, आपल्याला ते डॉलरमध्येच विकत घ्यावं लागतं. त्यामुळे हे मौल्यवान डॉलर्स म्हणजेच परकीय चलन वाचवण्यासाठी सरकारने आता सध्या सोनं खरेदी पुढे ढकलण्याचा आणि खाद्यतेलाची आयात कमी करण्याचा मार्ग सुचवलाय, जेणेकरून वाचलेला पैसा महागड्या तेलासाठी वापरता येईल आणि रेल्वेचा जास्तीत जास्त वापर करून आत्मनिर्भर होता येईल. आणि शेवटी तिसरी गोष्ट, यावरून सुरू झालेला राजकीय वाद. काँग्रेसने या धोरणांवर थेट निशाणा साधत विचारलंय की सरकारच्या चुकीच्या आर्थिक नियोजनाची शिक्षा सर्वसामान्य माणसाने का भोगायची? आणि हे अगदी खरं आहे. जर हा संघर्ष असाच लांबला ना, तर विमान वाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रांवर प्रचंड मोठा दबाव येणार आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर पश्चिम आशियातल्या या वादळामुळे भारताला आता काटकसर वाहने आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने तातडीने पावलं उचलण्याशिवाय खरंच कोणताही पर्याय उरलेला नाही. जोपर्यंत जागतिक पातळीवर शांतता प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत तुमचा आमचा खिसा आणि देशाचं अर्थचक्र या दोन्हींची मोठी कसोटी लागणार आहे, हे मात्र नक्की. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या.